साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। विजापूर नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 13/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 302 मधील फिर्याद नाव अण्णाराव मेत्रे राहणार घर नंबर 12 संत तुकाराम नगर विजापूर रोड सोलापूर यांच्या घरासमोरून दिनांक 16 जानेवारी रोजी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक MH13DY 5719 ही गाडी चोरीला गेल्याबाबत फिर्यादी यांनी तक्रारीवरून गुन्हा नोंद केला। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड हे करीत असून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त उपायुक्त परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 सोलापूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथक शीतल कुमार गायकवाड यांना सूचना दिल्या होत्या। यानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख आणि पोलीस स्टाफ असे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सोलापूर ते राजस्थान दरम्यान सुमारे 135 CCTV फुटेज आणि 12 ठिकाणचे डाम डाटा काढून तांत्रिक विश्लेषण करून राजस्थान येथून आरोपी क्रमांक 1 रमेश कुमार प्रभुभाई बिश्नोई वय 25 वर्ष राहणार घर नंबर 164 मासोईकी ढाणी सिया तालुका सांचोर जिल्हा जालोर राज्य राजस्थान आरोपी क्रमांक 2 रूपाराम मानाराम बिश्नोई वय 32 वर्ष राहणार पुनासा भिनमाल जिल्हा जालोर राज्य राजस्थान यांना अटक करून फिर्यादीची चोरीस गेलेली महिंद्रा स्कॉर्पिओ MH13DY 5719 ही गाडी जप्त करण्यात आली आहे। गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली हुंदाई कंपनी क्रेटा GJ09BK 1123 ही जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड श्रीमती संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार गणेश शिर्के शंकर भिसे पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे राहुल विटकर संतोष माने श्रीनिवास बोल्ली समाधान मारकड रमेश कोरसेगाव यांच्यासह अर्जुन गायकवाड अयाज बागलकोटे यांनी पार पाडली। चोरीसाठी जे हुंडाई कंपनीची गाडी वापरलेली आहे ती म्हणजे चोरीची आहे का म्हणजे त्यांच्या मालकीच्या नाही आहे। पुण्यातून चोरी गेला असा आता प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे। ते आम्ही गाडीचे मालक आणि पुन्हा पोलिसलाही संपर्क करणार आहे आणि तिकडचे जे काय आहे ते त्यांच्याकडे त्यांच्या ताब्यात सोपवण्यात येईल। सोलापुरातून अजून काही गाड्या चोरी केलेल्या असू शकतात शक्य आहे। इंट्रोगेशनला निष्पन्न होईल आणि त्यांचे जे मागच्या काही काळात त्यांनी जे काही मुवमेंट केलेले आहे ते पण रेकॉर्ड आम्ही काढणार आहे। त्यात कुठं कुठं फिरलं आहे काय झालं ते संबंधित युनिटला आम्ही संपर्क करणार आहे। साहेब आता हे बातम्या सगळ्या आल्यानंतर ही पोलिसांचीच गाडी आहे म्हणून लवकरच तपास झाला असं एक सगळ्यांचं म्हणणं होईल, तर ह्या संदर्भात काय तुम्ही आवाहन कराल? फिर्यादीच्या गाडी मिळाल्या, फिर्यादी कोणीही असो त्याबद्दल आमचा विचार नाही। फिर्यादीच्या गाडी तपास यंत्रणांनी रिकव्हर केल्या। तर या घटनेच्या निमित्तानं नागरिकांना काय आपल्याला आवाहन करता येईल की स्वतःची गाडी कशा पद्धतीने सुरक्षित ठेवते? नंबर 1 व्यवस्थित पार्किंग आवश्यकता आहे। ते इंडिव्हिज्युअलला आम्ही जस्ट अन ॲडवायझरी आहे, असा आम्ही दुसऱ्यांना काही सुचवायची आमचं मॅन्डेट नाही आहे, पण व्यवस्थित पार्किंग मध्ये पार्क केलं तर बरं राहील। मी रोडवरच सोडणार अशा जे हॅबिट जे आहे ते अवॉइड व्हायला पाहिजे। आता काही माझ्या घरी पार्किंग नाही आहे, 3-4 घर मिळून जे काही वेकंट प्लॉट आहे तिथं कंपाऊंड असलं तर ते संबंधित मालकांना बोलून तिथं पार्किंगचे अरेंजमेंट करून घेतलं तर अशा